नेक्स्ट वीक पासून माझे फायनल एक्झाम चालू आहेत, सेमिस्टर एक्झाम. त्याला 3च दिवस राहिले. आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3च दिवस राहिलेले आहेत. मी दुपारी 12 वाजता आले होते रूममध्ये अभ्यास करण्यासाठी. 12 वाजल्यापासून हा जो पसारा तुम्हाला दिसतोय माझ्या बेडवरच पडलेला आहे. आणि आता लिटरली 5 वाजलेले आहेत. 5 वाजलेले आहेत. म्हणजे माझं फक्त एकच काम आहे, सकाळचा चहा पिऊन झाला की मी माझ्या रूममध्ये अभ्यासाला येते आणि डायरेक्ट संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला उठते. आणि ज्या पद्धतीने मी झोपते त्या पद्धतीने मला हार्डली 5 किंवा 6 CGPA मिळतील हे पण पॉसिबल नाही लिटरली गाईज. आणि वरनं भाई ते अभ्यासाला बसले की ते झटपट पटापट लक्झरी करके अंदर भाई म्हणजे अख्ख्या घरात मी तेच बोमलं सुटे नसतं. अभी मैं एकदम सीरियसली पढ़ाई करने को बैठने वाले थे गाइस, तभी मेरे पापा का फोन आया. पापा का एक काम करने का यार घंटा आप हम जा रहे किधर जा रहे मालूम नहीं, भाई किधर तो लेके जा रहा. आता तासभर काही मी येत नाही घरी, तासभर काय अभ्यास होणार नाही. चहा प्यायला परत वेगळा तासभर वाजणार 7, 8. आता पण अभ्यास करते का नाही माहित नाही. मी ज्या एरियात राहते त्या एरियातल्या गल्लीमुळे मलाच माहित नाही गाईज. मला जर एकटीला सोडलं ना तर मी 100 वेळा हरवून त्या गल्लीत. अभी मेरी पारी है गड्डी चलाने की गाइस. वो दोनों अभी दूसरी गड्डी लाएंगे. अभी आपण जाएंगे घर को. वाटलं होतं घरी गेला सिरियसली अभ्यास करून, पण भाई आता अभ्यास गेला खड्ड्यात. आउट आहे. आमचं फुल दुसऱ्यांच्या बिल्डिंगवर दुसऱ्या मजल्यावर गेले गाईज. आता ते काकुले डेंजर बोंबलं. काही आमच्या गल्लीत येत ना सीझन वाईज गेम खेळतात सगळेजण. म्हणजे आता हिवाळा आलाय तर बॅडमिंटन खेळणार, उन्हाळा आला तर भाऊरे खेळणार. बस झालं गाईज. आता गपचूप अभ्यास करणार आहे मी. फेल बिल झाले ना भाई, माझा पप्पा माझं शुभ लग्न सावधान करून टाकल.